Hello students, our next chapter is systematics of living organism. Firstly, we see the definition of systematics. Systematics is the study of kinds and diversity of organism and their comparative and evolutionary relationship. म्हणजे सिस्टमॅटिक ही अशी स्टडी आहे की जी वेगळ्या डिफरंट काइंड्स ऑफ डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम ची कंपॅरेटिव्ह आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिपची स्टडी आहे. अँड टॉक्झोनॉमी मीन्स क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑन द बेसिस ऑफ सर्टन रूल्स अँड प्रिन्सिपल्स. करोनामुळे आपल्या सिलेबसचे काही पॉईंट्स हे स्किप केलेले आहेत, तर आपण डायरेक्ट आता सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम्स इथून सुरुवात करणार आहोत. बाकी सगळे पॉईंट्स हे सिलेबसमध्ये नाहीत. तर आता त्यात पहिलं आहे किंगडम मोनेरा, दुसरं आहे किंगडम प्रोटिस्टा, तिसरं किंगडम प्लॅन्टे, चौथं किंगडम फंगाय, पाचवं किंगडम ॲनिमलिया. इन विच फर्स्ट इज किंगडम मोनेरा. It contains unicellular organism with prokaryotic cellular organism. What is meant by prokaryotic cellular organism? It is absence of well-defined nucleus. Prokaryotic means absence of well-defined nucleus. म्हणजे त्यात न्यूक्लियस हा absent असतो. मोनेरा includes unicellular prokaryotic organisms. These are omnipresent. Omnipresent म्हणजे ते सगळीकडे प्रेझेंट असतात एन्व्हायरमेंटमध्ये. They are found in all types of environment which are not generally inhabited by other living beings. Few are photoautotrophs or chemoautotrophs. त्यातले काही हे फोटोऑटोट्रॉप्स असतात. फोटोऑटोट्रॉप्स म्हणजे ते स्वतःचं जे फूड असतं ते स्वतः प्रिपेअर करतात बाय युजिंग सनलाईट. बट मेजॉरिटी आर हेटेरोट्रॉपिक इन नेचर. हेटेरोट्रॉपिक म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, त्यांना अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं. दीज ऑर्गॅनिझम्स डू नॉट हॅव वेल डिफाईंड न्यूक्लियस. त्यांच्याकडे न्यूक्लियस हा अब्सेंट असतो. DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्टँडर्ड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम्स कॉल्ड ॲज न्यूक्लियोइड्स. Smaller circular molecules of DNA as extrachromosomal genetic elements called plasmid are often present. Cell wall is made up of peptidoglycan, which is a polymer of sugar and amino acid. म्हणजे जी सेल वॉल असते ती पेप्टिडोग्लायकनची बनलेली असते. पेप्टिडोग्लायकन हे दुसरं काही नसून ते शुगर आणि अमिनो ॲसिडचा पॉलिमर असतात. Mitochondria, chloroplast, endoplasmic reticulum are absent, and ribosomes are smaller in size than in eukaryotic cells. The mode of reproduction in Monera is sexual or with the help of binary fission or budding. हे तुम्ही 10वीत शिकलेला आहात. What is meant by binary fission or budding? Very rarely sexual reproduction is by conjugation method. On the basis of shape, bacteria are classified into 4 groups. That is, first coccus, the rod-shaped bacillus, the comma or kidney-shaped vibrio, and the spiral spirillum. On the basis of evolution, bacteria can be classified as archaebacteria and eubacteria. You can see in the figure coccus, coccobacillus, vibrio bacillus, etc. Next is archaebacteria. These are differentiated from other bacteria on the basis of their different cellular features. हे बॅक्टेरिया दुसऱ्या बॅक्टेरियांपेक्षा वेगळे आहेत. कशावरून? तर त्यांचं जे सेल्युलर फीचर आहे त्याच्यावरून ते वेगळे आहेत. दिस बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन दी एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट्स. म्हणजे ते अगदी एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमध्येच आढळतात. हेन्स टर्म एक्स्ट्रीमोफाईल्स, म्हणून त्यांना एक्स्ट्रीमोफाईल्ससुद्धा म्हणतात. दे आर फाउंड इन अ व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम व्होल्कॅनिक क्रेटर्स टू सॉल्टी लेक्स. म्हणजे ते एकदम वेगवेगळ्या प्लेसेसवर आपल्याला आढळतात. जसे व्होल्कॅनिक म्हणजे जिथे लावा निघतो तिथून, तर ते सॉल्टी लेक्स म्हणजे खारट
पाण्याचे जे लेक्स असतात तिथपर्यंत सुद्धा ते आढळतात. देअर ॲबिलिटी टू withstand such hostile environment speaks of their capacity to survive in very several conditions. Bacteria that can withstand high salinities are called हॅलोफाइल्स. म्हणजे जे खारट पाण्यात राहतात त्यांना हॅलोफाइल्स म्हणतात आणि जे हाय एक्स्ट्रीम टेम्परेचरला राहतात त्यांना थर्मोफाइल्स असं म्हणतात. आता जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया जो ॲनिमल्समध्ये सापडतो, काऊ किंवा बफेलोमध्ये आढळतो. हा बॅक्टेरिया मिथेनच्या प्रोडक्शनमध्ये वापरला जातो इन बायोगॅस प्लांट्स. सेकंड इज यू बॅक्टेरिया. दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज ट्रू बॅक्टेरिया. म्हणजे सगळेच बॅक्टेरिया काही बॅड नसतात, काही आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले असतात. दे हॅव सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकन. मागेच बघितलं आपण पेप्टिडोग्लायकन म्हणजे पॉलिमर ऑफ शुगर अँड अमिनो ॲसिड्स. दे आर फाउंड ॲज ऑटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. म्हणजे त्यांच्यात दोघं प्रकारचे बॅक्टेरिया आढळतात. ऑटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात आणि हेटेरोट्रॉप्स म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड असतात फूडसाठी. द ऑटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथेटिक लाईक क्लोरोबियम अँड केमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया. जे ऑटोट्रॉप्स असतात ते फोटोसिंथेटिकच्या मदतीने सुद्धा त्यांचं अन्न तयार करतात. त्यांना आपण ग्रीन सल्फर बॅक्टेरिया पण म्हणतो आणि सल्फर बॅक्टेरियाही म्हणतो. दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म्स लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. हे जनरली फ्रेश वॉटरमध्ये आढळतात. द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजिनियस शीट. तुम्ही पुढे फिगरमध्ये बघू शकता, तुमच्या बुकमध्ये आहे जी सायनोबॅक्टेरियाची फिगर दिली आहे त्याच्यात जी आउटर मोस्ट लेअर आहे म्युसिलेजिनियस शीटची ती प्रोटीनची बनलेली असते. द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर्स अँड नोन फॉर ब्रेकिंग डाऊन लार्ज मॉलिक्यूल इन सिम्पल मॉलिक्युल्स और मिनरल्स. मोस्ट ऑफ द युकॅरियोटिक बॅक्टेरिया जे असतात ते डिकम्पोज करतात. आता एखादी बॉडी असली ती त्यात ते सापडतात आणि ते बॉडी पूर्ण खाऊ शकतात किंवा तिला डिकम्पोज करू शकतात. लहान लहान पार्ट्समध्ये सिम्पल मॉलिक्युल्समध्ये ते तिला डिकम्पोज करू शकतात. दे कॅन बी एरोबेस हेल्पिंग इन कडलिंग ऑफ मिल्क. आता आपलं जवळचंच एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण दुधापासून दही बनवतो. त्यात आपण कोणता बॅक्टेरिया वापरतो? लॅक्टोबॅसिलाई वापरतो आपण. नायट्रोजन फिक्सेशनमध्ये वापरतात अझोटोबॅक्टर. अँटीबायोटिक्स जे प्रोडक्शन करतात ते म्हणजे स्ट्रिप्टोमायसिनचं तुम्ही नावसुद्धा ऐकलेलं असेल. कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल. पण काही बॅक्टेरिया हे पॅथोजेन्स पण असतात जे आपल्याला वेगवेगळे आजार निर्माण करू शकतात, जसं टायफॉइड, कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस, टिटॅनस. सेकंड इन किंगडम प्रोटिस्टा, इन विच दिस ग्रुप इन्क्लूड्स ऑल द युनिसेल्युलर बट युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे ज्यात न्यूक्लियस हा प्रेझेंट असतो. This organism show link with all eukaryotic kingdoms like plantae, fungi and animalia. In which first is plant-like protista. They are also termed chrysophytes. They are commonly termed phytoplanktons. आता फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणजे काय? जे समुद्राच्या अगदी तळाशी असतात प्लांट उगवलेले त्यांना फायटोप्लॅन्क्टन्स असं म्हणतात. दे आर मायक्रोस्कोपिक अँड मोस्टली फोटोसिंथेटिक अँड आर मेजर प्रोड्युसर इन ओशन. मोस्ट ऑफ देम आर रेफर्ड टू ॲज डायटम्स. दे हॅव बॉडी वॉल मेड अप ऑफ 2 सोप बॉक्स लाईक फिटिंग सिलिका कवर्स. आता पुढचं आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. They are also termed
Protozoans. They lack cell wall. They are heterotrophs. Amoeba is the best example of animal like Protista. Amoeba is free living form, but ant amoeba is endoparasite and causes amoebic dysentery. म्हणजे अमिबा हा फ्री फॉर्ममध्ये सापडतो आणि अँट अमिबा हा जो आहे तो एंडोपॅरासाइट आहे आणि तो अमेबिक डिसेंट्री कॉज करतो. जसं डिसेंट्री आपल्याला माहिती ती अमिबामुळे होते म्हणून त्याला अमेबिक डिसेंट्री असं म्हणतात. फ्लॅजिलेटेड प्रोटोझोअन्स हॅव फ्लॅजिला ॲज लोकोमोटरी ऑर्गन. ट्रॅपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लॅजिलेटर पॅथोजन विच कॉजेस स्लीपिंग सिकनेस. म्हणजे जर ट्रायपॅनोसोमा हा जो पॅथोजन आहे जर तो शरीरात गेला तर खूप झोप येते आणि अशक्तपणा असा जाणवतो. त्यातलं पुढचं उदाहरण आहे पॅरामेशियम इज अ सिलेटेड प्रोटोझोन हॅव्हिंग सिलिया फॉर लोकोमेशन. फिगरमध्ये तुम्ही बघू शकता जी पॅरामेशियमची फिगर दिली आहे त्याच्या आउटर मोस्ट साईडला सगळ्या सिलिया ह्या आहेत. In Paramecium, cavity opens on the cell surface. Plasmodium is a sporozoan protozoa. It causes malaria. It forms spores in one of its life stage. एक्झाममध्ये तुम्हाला पॅरामोशियमची फिगर ही विचारली जाऊ शकते. नेक्स्ट इज डायनोफ्लॅजिलेट्स. दीज आर ॲक्वॅटिक अँड फोटोसिंथेटिक. म्हणजे हे मोस्टली समुद्रात आढळतात. द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोसिक स्टिफ प्लेट्स. दे पजेस अ पेअर ऑफ फ्लॅजिला. म्हणजे त्यांच्याकडे पेअर ऑफ फ्लॅजिला ही प्रेझेंट असते. दे हॅव अ वाईड रेंज फोटोसिंथेटिक पिगमेंट्स विच कॅन बी येलो, ग्रीन, ब्लू, ब्राऊन अँड रेड. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर गोनिओलक्स हा जो डायनोफ्लॅजिलेट्स बॅक्टेरिया आहे ह्याच्यामुळे जे समुद्राचं पाणी लाल झालेलं दिसतं तर ह्याच बॅक्टेरियामुळे झालेलं असतं. नेक्स्ट इज फंगाय लाईक प्रोटिस्टा. दे आर कॉमनली फ्रॉम दी ग्रुप मायक्झोमायसिटीज. मायक्झोमायसिटीज हा एक ग्रुप आहे त्याच्याशी फंगाय लाईक प्रोटिस्टा हा येतो. These are saprophytic organisms found on decaying leaves. Their cells aggregate to form a large cell mass called plasmodium. The spores produced by plasmodium are very tough and survive even very harsh condition. म्हणजे ते जे स्पोर्स प्रोड्यूस करतात प्लाझ्मोडियम ते एवढे टफ असतात की ते कोणत्याही कंडिशनला सर्वाईव्ह करू शकतात. Next is euglenoids. They lack cell wall but have a tough covering of proteinous pellicles. म्हणजे युग्लेनॉइडला सेल वॉल ही नसते पण त्यांची जी आउटर मोस्ट कवरिंग असते युग्लेनॉइडला ती कवरिंग ही प्रोटेनायसियस पेलिकल्सची बनलेली असते. दे पजेसेस टू फ्लॅजिला, वन शॉर्ट अँड अदर लॉंग. They behave as heterotrophs in absence of light but possesses pigments similar to that of higher plants for photosynthesis. आता यातले काही जे युग्लेनॉइड्स आहेत ते हेटेरोट्रॉप्स असतात लाईटच्या अब्सेन्समध्ये. जर अंधार असला तर ते हेटेरोट्रॉप्स दाखवतात आणि जर त्यांना लाईट मिळाला तर ते फोटोसिंथेसिस पण करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः बनवतात सुद्धा. तुम्हाला परीक्षेला शॉर्ट नोट ऑन युग्लेनॉइड्स असं येऊ शकतं तेव्हा तुम्हाला फिगर काढायची आणि त्याच्यावर शॉर्ट नोट ही लिहिता यायला पाहिजे. थर्ड किंगडम आहे किंगडम प्लॅन्टे. याच्याबद्दल आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये एकदम डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. आता आपण एकदम शॉर्टमध्ये याचं बघणार आहोत. द किंगडम इज डॉमिनेटेड बाय ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात.
It also includes some semi-autotrophic members. The members of this kingdom are multicellular, having eukaryotic cell containing chlorophyll. Cells have cell wall mostly made up of cellulose. Plants exhibit alternation of generation. That is, life cycle has two distinct phases. Kingdom Plantae is divided into two major groups, cryptogams and phanerogams. We will study this kingdom in detail in next chapter. Next, fourth kingdom is kingdom fungi. These are eukaryotic heterotrophs showing extracellular digestion. They are found in warm and humid places. म्हणजे ते गरम आणि आर्द्रतेच्या ठिकाणी सापडतात. They have simple body which may be unicellular or made up of long thread-like structure called hyphae. Large fungi such as mushrooms have a compact mass of cells. मशरूम हे उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याच्या किंगडम फंगाय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे मशरूम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव अ प्रोटोप्लास्ट विथ मेनी न्यूक्लियाय. एक्झाम्पल म्हटलं तर सॅकॅरोमायसिन, की ज्याला आपण ईस्ट म्हणतो, जे पाव पाव बनवण्यासाठी वापरलं जातं, त्याला ते युनिसेल्युलर फंगसचं उदाहरण आहे. Filamentous fungi consist of a body called mycelium, in which hyphae are present. The hyphae may be with septa or without septa. Septa म्हणजे कवरिंग. हे हायफाय कवर केलेलं असतं किंवा विदाउट कवरिंगचंही असतं. दे मे बी युनि ऑर मल्टी न्यूक्लिएट. दे नॉन सेप्टेट multinucleate hyphae are called coinocytic hyphae. The cell wall in fungi is composed of chitin. Chitin is nothing but a sugar molecule, a polysaccharide or fungal cellulose. The fungi exhibit heterotrophic mode of nutrition. Mostly they are saprophytic. सॅप्रोफायटिक म्हणजे मोस्टली ते सडलेल्या कुजलेल्या वस्तूंवर ते ग्रो करतात. सम आर पॅरासिटिक ऑर प्रिडेटर्स. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन, फिजन अँड बडिंग. सम फंगाय आर symbiotic, either live with algae as lichens or as mycorrhiza in association with roots of higher plants. आता यातले काही फंगाय जे असतात ते काही युजफुल असतात, काही हार्मफुल पण असतात. जसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मशरूम आर कन्झ्युम ॲज फूड. मशरूम हे आपण फूड म्हणून पण कन्झ्युम करतो, जे आपल्याला गुड सोर्स ऑफ प्रोटीन, ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. ईस्ट इज युज्ड इन बेकरी अँड बिवरेज. ईस्ट हे बेकरीमध्ये पण वापरलं जातं आणि वाईन वगैरे बनवायलाही वापरलं जातं. पेलिसिलियम अ फंगस. पेलिसिलियम हे जे फंगस आहे ते बायोटिक औषध तयार करायसाठी वापरलं जातं. आणि जे हार्मफुल फंगाय असतात ते वेगवेगळे डिसीज पण कॉज करतात प्लांटमध्ये आणि ॲनिमलमध्ये. आता परत फंगाय हे वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये क्लासिफाईड केलेलं असतं ऑन द बेसिक ऑफ स्ट्रक्चर, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन अँड फ्रुटिंग बॉडीज. In which first is Phycomycetes. These are commonly called algal fungi. शेवटी मायसिटीज हा वर्ड आला की तुम्ही समजून जायचं की हा फंगायचं एक क्लासिफिकेशन आहे. मायसिलम इज मेड अप ऑफ असेप्टेड कोइनोसाइटिक हायफाय. दे कॉमनली ग्रो इन मॉइस्ट अँड डॅम्प habitats, on decaying organic matter as well as in aquatic habitats or as parasites on plants. For example, mucor,
रायझोपस एक्सेट्रा. फायकोमायसिटीज ओळखण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पद्धत म्हणजे खालच्या साईडला असे मुळांसारखे ब्रांचेस दिसतात, तर ते सिम्पली फायकोमायटीज आहे असं ओळखायचं. सेकंड टाईप ऑफ फंगाय इज ॲस्कोमायसिटीज. These are called as sac fungi. These fungi are mostly multicellular. Rarely unicellular varieties include yeast. यांना जनरली सॅक फंगाय म्हणतात, म्हणजे ते असे सॅकच्या याच्यात असतात, त्याच्यामुळे त्यांना सॅक फंगाय असं म्हणतात. आणि ते मोस्टली मल्टीसेल्युलर असतात आणि रेअरली ते युनिसेल्युलर सापडतात, जसं ईस्ट. सॅक फंगाय कॅन बी डिकम्पोजर्स, पॅरासाइट्स और कॅप्रोफायलस. कॅप्रोफायलस म्हणजे ग्रो ऑन वेस्ट बॉडी, म्हणजे ते कोणती जी वेस्ट बॉडी असते त्याच्या ग्रो होतात आणि त्याला टोटली डिकम्पोज करतात. फॉर एक्झाम्पल ॲस्परजिलस, पेनिसिलियम एक्सेट्रा. नेक्स्ट टाईप इज बॅसिडिओमायसिट्स. These are commonly called club fungi. They have branch septate hyphae. For example, agaricus म्हणजेच मशरूम. Fourth type is deuteromycetes. These are called imperfect fungi which are known to reproduce only asexually. For example, Alternaria. Next and last kingdom is kingdom Animalia. Member of this kingdom are heterotrophs adapted to Holozoic nutrition. Most of them have capacity of locomotion. म्हणजे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर लवकर मूव्ह होतात. They are multicellular eukaryotes where cell lack chlorophyll as well as cell wall. ते मल्टीसेल्युलर असतात, युकॅरियोट्स असतात, पण सेल वॉल ही लॅक असते. सेल्स हे सेलमध्ये क्लोरोफिल नसतं, म्हणून ते हेटेरोट्रॉप्स असतात. क्लोरोफिल नसल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं अन्नासाठी, म्हणून त्यांना हेटेरोट्रॉप्स असं म्हणतात. ग्रोथ इज डिटर्मिनट. आता हे झालं किंगडम ॲनिमलियाबद्दल. याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत आपल्या 4थ्या चॅप्टरमध्ये, त्याच्यामुळे इथे आपण थोडंच बघणार आहोत. आता त्याचे टाईप बघू आपण. त्यांना वेगवेगळ्या क्लासमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. व्हायरसेस अँड व्हायरॉइड्स आर ग्रुप्स ऑफ असेल्युलर ऑर्गॅनिझम that are not included in 5 kingdom classification. Next is acellular organism, in which first is viruses. Viruses were named so by Louis Pasteur. Considering the meaning venom or poison, Louis Pasteur यांनी व्हेनम आणि पॉयझन हे कन्सिडर करून व्हायरस हे नाव त्याला दिलेलं आहे. The scientist Stanley, who demonstrated that viruses are inert outside the host cell and can be crystallized. They are made up of proteins. Viruses lack their own cell machine, म्हणजे त्यांची स्वतःची सेल मशिनरी ही नसते. They have protein coat around nucleic acid strand. त्यांना फक्त जी त्यांची आउटरमोस्ट जी कोटिंग असते ती प्रोटीनची बनलेली असते, त्याला आपण कॅप्सिड पण म्हणतो. दस कन्सिडर्ड टू बी अ सेल्युलर ऑर्गॅनिझम. व्हायरसेस आर इनॅक्टिव्ह आउटसाइड अ होस्ट सेल, बट वन्स दे एंटर देअर स्पेसिफिक होस्ट सेल दे टेक चार्ज ऑफ सेल्युलर मशिनरी ऑफ होस्ट सेल. म्हणजे व्हायरस हे इनॅक्टिव्ह असतात केव्हापर्यंत, जोपर्यंत ते त्यांच्या होस्ट सेलमध्ये एंटर करत नाही. पण जर एखादी वेळेस ते होस्ट सेलमध्ये एंटर झाले तर लगेच ते चार्ज होतात आणि ते स्वतःला डुप्लिकेट करतात, म्हणजे डबल करतात. जसं 2 राहिले तर लगेच 4 होतात, 4चे 8 होतात.
म्हणूनच त्यांना इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर कोविड-19 हे व्हायरस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे शरीरात एकदा गेलं की ते एकदम फास्ट इन्फेक्शन आपल्या शरीरात पसरवत जातं. हे आपलं सगळ्यात डेंजरस व्हायरसचं उदाहरण आहे. टाइप्स ऑफ व्हायरसेस. As per genetic material, viruses are grouped as DNA or RNA. जेनेटिक मटेरियलनुसार त्यांचं DNA आणि RNA व्हायरसेस हे ओळखले जातात. फिगरमध्ये तुम्ही बुकमध्ये बघू शकता टोबॅको मोसॅक व्हायरस TMV याची फिगर तुम्हाला विचारली जाऊ शकते, ती फक्त लक्षात असू द्या. नेक्स्ट इज प्रोटीन कोट कॉल्ड capsid is made up of smaller units, the capsomers. Capsomers are arranged in polyhedral or helical forms. Capsid protects genetic material. आता व्हायरसमध्ये प्रोटीन कोट असते त्याला कॅप्सिड असं म्हणतात, की जी स्मॉलर युनिट्सची बनलेली असते कॅप्सोमर्सची. कॅप्सोमर्स हे पॉलीहायड्रल किंवा हेलिकल फॉर्म्समध्ये असतात आणि कॅप्सिड हे जे व्हायरसच्या मधलं जे जेनेटिक मटेरियल असतं त्याला प्रोटेक्ट करतं. आता जे जेनेटिक मटेरियल आहे व्हायरसमधलं ते सिंगल स्ट्रँडेड RNA पण असू शकतं, सिंगल और डबल स्ट्रँडेड RNA पण असू शकतं किंवा डबल स्ट्रँडेड DNA पण असू शकतं. व्हायरसेस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरियल सेल्स आर कॉल्ड बॅक्टेरियोफॅगस विच नॉर्मली हॅव डबल स्ट्रँडेड DNA. आता हे व्हायरसेस एवढं डेंजर असतात की ते बॅक्टेरियल सेल्सला सुद्धा इन्फेक्ट करतात. असे जे बॅक्टेरिया असतात त्यांना बॅक्टेरियोफॅगस व्हायरस असं म्हणतात. फिगर दिलेली बुकमध्ये बॅक्टेरियोफॅगची की जी खूप महत्त्वाची आहे, लक्षात असू द्या. This type of viruses cause disorders like leaf curling, yellowing, mosaic formation, etc. in plants. आता तुम्ही ऐकलंच असेल स्वाईन फ्लूबद्दल. ते एक व्हायरल डिसीजच आहे. ते व्हायरसमुळे झालेला तो पण एक डिसीज आहे. जसं स्मॉल पॉक्स, मम्प्स, हर्प्स टू कॉमन कोल्ड. कॉमन कोल्डसुद्धा जर ताप येतो साधारण आपला, तोसुद्धा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळेच आलेला असतो. व्हायरसेस आर दी कॉझेटिव्ह एजंट्स ऑफ मेनी डिसीजेस इन ह्युमन्स. त्यात एड्ससुद्धा हा समाविष्ट आहे, म्हणजे एड्ससुद्धा हा व्हायरसने होतो. आता सेकंड असेल्युलर ऑर्गॅनिझम इज व्हायरॉइड्स. Potato spindle tuber disease was found to be caused by single-stranded RNA which lacks protein coat. स्पिंडल ट्यूबर हा जो डिसीज आहे हा सिंगल स्ट्रँडेड RNAमुळे झाला होता पोटॅटोमध्ये. त्याच्याने काय होतं, जे प्रोटीन कोट असतो तो लॅक होतो. This is low molecular weight RNA and smaller in size than viruses. व्हायरसेसपेक्षा हे थोडे लहान साईजमध्ये आढळतात. This infectious RNA strand are called viroids. Next is lichens. Lichens is coexistence of algae and fungi for mutual benefit. Lichens हे algae आणि फंगाय हे दोघं एकत्र असतात स्वतःच्या बेनिफिटसाठी. लिचन्स आर द एक्सलंट एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस. सिम्बायोसिस म्हणजे एकमेकांना मदत करणं. द अल्गल कंपोनंट ऑफ लिचन्स प्रोव्हाइड्स फूड टू फंगल. जो अल्गल कंपोनंट असतो तो लिचन्सला फूड प्रोव्हाइड करतो. फंगल पार्ट, फूड टू फंगल पार्ट, व्हाईल फंगस प्रोव्हाइड शेल्टर टू अल्गा. तर फंगस हा काय करतो, शेल्टर प्रोव्हाइड करतो अल्गाला. अँड ऑल्सो ऑब्झर्व वॉटर अँड मिनरल्स टू अल्गा. अँड अल्गा काय करतो, वॉटर हे ॲब्सॉर्ब करतो, मिनरल्स ॲब्सॉर्ब करतो. The association is intense and it is difficult to identify them as separate living beings.
आपण त्यांना ओळखू पण शकत नाही जर आपण समोर बघितलं की कोणता अल्गा आहे आणि कोणता फंगा आहे. आपण त्यांना डिफिकल्ट होऊन जातं आपल्यासाठी त्यांना शोधणं. की दो फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट लाईक स्नो क्लॅड पोल्स, लिचन्स आर सेन्सिटिव्ह टू पोल्युशन. म्हणजे ते पोल्युशनच्या ठिकाणी सापडत नाही. जर जिथे जास्त पोल्युशन असेल तिथे ते जिवंत राहत नाही. दे आर नॉट फाउंड इन पोल्युटेड रिजन्स, हेन्स आर कन्सिडर्ड ॲज पोल्युशन इंडिकेटर्स. लिचन्स also play important role in soil formation by using specific acid production. लिचन हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात सॉईल फॉर्मेशनमध्ये. कशाचा वापर करून? स्पेसिफिक ॲसिड प्रोडक्शनचा वापर करून सॉईल फॉर्मेशन करतात. इथे आपलं चॅप्टर संपलेलं आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय पॉईंट्स पाहिले? सिस्टमॅटिकची डेफिनेशन बघितली, टॅक्झॉनॉमीची डेफिनेशन बघितली आणि 5 किंगडम्स बघितले. त्यात पहिला किंगडम होता आपला किंगडम मोनेरा, सेकंड किंगडम प्रोटिस्टा, थर्ड किंगडम प्लॅन्टे, फोर्थ किंगडम फंगाय, फिफ्थ किंगडम ॲनिमलिया. हे आपण बघितले. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत जो आपला थर्ड किंगडम आहे किंगडम प्लॅन्टे, तो आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सो थँक्यू, बाय.